राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। संगमनेर शहर पोलिसांनी खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। पोलीस कॉन्स्टेबल सागर नागरे यांनी फिर्याद दिली असून जनता नगर परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी नागरिकांना 2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 8 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत होते। बनावट नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवून मध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे छापलेल्या खेळण्यातील नोटांचा वापर करून फसवणूक केली जात होती। या प्रकरणी मयूर किशोर सिद्धपुरा, उमेश कांबळे, संदीप धडमवार आणि गोलू उर्फ शंकरगिरी या 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान पोलिसांनी 1,85,000 रुपयांची रोख रक्कम, दर्शनी मूल्य 14 लाख रुपयांचे बनावट नोटांचे बंडल, 10 लाख रुपयांची टाटा नेक्सॉन कार आणि 3 मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।